नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अबोलीने त्या कॉटन कँडीवाल्याला पकडलेला असतो। तेव्हा अंकुशची टीम जाते आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन येते। तेव्हा अंकुश त्याच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो म्हातारा म्हणत असतो मी काहीही केलेलं नाही आहे। तेव्हा अंकुश त्याला आता बेदम मारत असतो, कारण त्याने कितीतरी निरपराधी मुलींचे खून केलेले असतात असं आता त्यांना वाटत असतं। आता त्याच पद्धतीची माणसं कॉटन कँडीवाले कितीतरी रस्त्याला फिरत असतात आणि आता कॉटन कँडी विकणारे लोक तोंड वगैरे बांधून इथे कॉटन कँडी का बरं विकतील, म्हणून इथे या म्हाताऱ्या माणसावरती अबोलीचा संशय आलेला असतो। तेव्हा तो म्हातारा स्वतःचा गुन्हा कबूल करायला काही तयार नाही आहे। जेव्हा अंकुश विचारत असतो सांग का मारलंस त्या मुलींना, काय केलं होतं त्यांनी तुझं वाकडं, त्या निरपराधी मुली त्यांना मारायची काय गरज होती, एवढे खून केलेस तू। तो म्हणतो मी काही नाही केले, मला सोडून द्या, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे। तेव्हा अबोली म्हणते सर आपण एक काम करूया, सानिकाला इथे बोलूया, कारण सानिकावरती त्या म्हाताऱ्याने हल्ला केला होता। तेव्हा सानिकाने त्याचा चेहरा बघितला होता, आपण इथे सानिकाला बोलूया का। तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, आपण सानिकाला इथे बोलूया। तेव्हा सानिका आता आलेली असते पोलीस स्टेशनला। अंकुश म्हणत असतो की बाळा सानिका, तुला घाबरायची गरज नाही आहे, हा बघ हाच तो नराधम आहे ज्याने तुझ्याकडून हे तुझ्या आईवडिलांचे खून करून घेतले, तुझ्या मामाचा खून केला आणि तुझ्यासारख्या कितीतरी मुलींना याने निर्घुणपणे मारले। तेव्हा आता या नराधमाला तुला ओळखायचं आहे बाळा, अगदी व्यवस्थित बघ याला। तेव्हा इथे क्रिशला अंकुश म्हणत असतो की क्रिश त्याला इकडे फिरव आता। तेव्हा क्रिश त्याचा चेहरा सानिकाला दाखवतो। सानिका त्याच्याकडे बघत असते आणि प्रेक्षकांनो इथे त्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा बघितल्यानंतर सानिका घाबरते आणि म्हणत असतो की हो अंकुश दादा, हो हाच आहे तो माणूस ज्याने माझ्यावरती हल्ला केला होता, ज्याने मला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अबोली त्या दोघांना ऑब्झर्व करत असते आणि तेव्हाच तिच्या काही गोष्टी या लक्षात आलेल्या असतात। तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता सानिकाने त्या म्हाताऱ्याला ओळखलेलं असतं की चाळीमध्ये त्यानेच तिच्यावरती अटॅक केलेला असतो आणि तो म्हातारा तिथून पळून गेलेला असतो। तेव्हा सानिकाने त्याला ओळखल्यानंतर अंकुश म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता ह्याला जाऊन आता बंद करून ठेव। तेव्हा तो म्हातारा म्हणतो हिचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तो माणूस नाहीच आहे, तुम्ही विनाकारण मला पकडून आणले। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अबोली म्हणत असते की सर हा त्याचा गुन्हा कबूल करायला काही तयार नाही। तेव्हा अंकुश म्हणत असतो काही हरकत नाही, आपण आताच्या आता पत्रकार परिषद बोलूया आणि पत्रकार परिषद बोलवल्यानंतर आपण सर्व लोकांना सांगूया की ह्या नराधमाला आपण पकडले म्हणून, सगळ्यांना ही गोष्ट कळली पाहिजे। तेव्हा आपण पत्रकार परिषद आताच्या आता घ्यायची। तेव्हा इथे पत्रकार आलेले असतात आणि ते विचारत असतात की कुठे आहे तो किलर जो कॉटन कँडी विकून इथे कितीतरी मुलींना त्याने मारले, हे सगळे खून घडून आणलेत, त्याला तुम्ही कसं पकडलं, तो तुम्हाला कुठे सापडला आणि तुम्ही त्याला कसं काय ओळखलत। आता पत्रकार म्हटल्यानंतर कितीतरी प्रश्न आता सगळ्यांकडून येत असतात। अबोली म्हणत असते शांत व्हा शांत व्हा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलं आहे की नाही, ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। तेव्हा तुम्ही प्रश्न विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आता मूळ कारण म्हणजे तुम्हाला हा किलर कुठे सापडला। तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघा कितीतरी मुलींचे खून झालेत आणि त्यांच्याकडून मोठ्या माणसांचे खून करवून घेण्यात आलेत आणि तो किलर आता फायनली सापडला आहे। आमचा पोलिसांचा शोध सुरू होता आणि ही केस अबोली मॅडमच्या अंडर आहे, त्याच्यामुळे अबोली मॅडमसुद्धा पोलिसांची मदत करत होत्या। त्यांनी त्या किलरला स्वतः पकडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या इथे आता म्हणजे वॉचमनच्या वेशामध्ये उभं राहून त्यांनी ह्या किलरवरती नजर ठेवली आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्यांची मदत केली। तर अशा रीतीने जर या केसचं संपूर्ण क्रेडिट कुणाला जाईल तर ते अबोली मॅडम यांना जातं, कारण अबोली मॅडम यांनी त्या किलरला पकडण्यामध्ये पोलिसांची खूप जास्त मदत केलेली आहे। तेव्हा अबोलीसुद्धा घडलेला सर्व प्रकार इथे आता पत्रकारांना सांगत असते। तेवढ्यातच इथे तो माणूस अंकुशची पिस्तूल घेतो आणि म्हणत असतो की सोडा मला, आताच्या आता मला इथून जाऊ द्या। अंकुश म्हणत असतो की हे बघ ते पिस्तूल तू हातामध्ये घेतलेस, पण तू इथून सुटू शकणार नाही आहेस, कारण त्याच्यामध्ये गोळ्याच नाही आहेत। तेव्हा तो किलर म्हणतो हे बघा अंकुश सर, मला फसवू नका, मला माहिती आहे याच्यामध्ये गोळ्या आहेत, कुणीही माझ्या आजूबाजूला येऊ नका, नाहीतर मी गोळी मारेन, नाहीतर एक काम करतो, विनाकारण जेलमध्ये जाण्यापेक्षा मी स्वतःला संपवतो, मी स्वतःला संपवून घेतो। तेव्हा अबोली म्हणत असते हे बघा मूर्खपणा करू नका, आधीच तुमच्यावरती इतके गुन्हे दाखल आहेत, तुम्ही
स्वतःला मारून घेण्याचा मूर्खपणा आता करूच नका. म्हातारा म्हणतो, नाही नाही, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. कुणीही माझ्यासमोर येऊ नका. मी काही केलेलं नाही आहे. मला इथे आणून तुम्ही खूप मोठी चूक केली. खऱ्या गुन्हेगाराला पकडा. मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, हे बघ, सोड बरं पिस्तूल, सोड म्हटलं ना. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, हे अबोली, तू का मध्ये आलीस? तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू मला इथे घेऊन आलीस ना. थांब, सगळ्यात आधी तर तुला संपवतो. तेव्हा इथे अबोली त्याच्या हातातून आता पिस्तूल ओढून घेत असते, जेणेकरून तो म्हातारा कुणाला अजून मारू नये म्हणून. तेव्हा अबोली आता पिस्तूल खेचत असताना इथे त्यातून आता गोळी चालू होते आणि ती दुसरीकडे जाऊन लागते. तेव्हा अंकुश जोरात ओरडताना म्हणतो, अबोली, तुला काही झालं तर नाही ना? आणि अंकुश आता रागानेच येतो आणि त्याला गच्च पकडून पोलिसांकडे फेकतो आणि त्याच्या हातातून पिस्तूल खेचून घेतो आणि म्हणतो, क्रिश, आताच्या आता ह्याला अरेस्ट करून ठेव जा. त्याला आता कस्टडीमध्ये टाक. तेव्हा तो म्हणत असतो, म्हातारा, अरे सोडा मला, मी काही नाही केलं आहे. खरंच मी काही नाही केलं आहे. तुम्ही मला काय इथे घेऊन आलात? मी कुठलाच गुन्हा केलेला नाही आहे. मी कुणाचाच खूनसुद्धा केलेला नाही आहे. तेव्हा प्लीज मला इथून जाऊ द्या. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुशला त्याचा फार राग आलेला असतो. अंकुश त्याला अरेस्ट करून ठेवायला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अंकुश अबोलीची खूप काळजी करत असतो, कारण आधीसुद्धा त्यांच्यावरती खूप मोठा प्रसंग ओढवलेला असतो त्या मूर्ख मनवामुळे. आणि आता अबोली अशा काही डेंजरस क्रिटिकल केसेस घेत असते, ज्याच्यामध्ये तिला खूप मेहनत करावी लागते. म्हणजे पोलिसांच्या आधी अबोली तिथे असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो, अबोली, तू ठीक आहेस ना? काय गरज होती तुला मध्ये पडायची? तुला काही झालं असतं म्हणजे, आपल्या बाळाला काही झालं असतं म्हणजे. तेव्हा अबोली म्हणते, सर, त्याने तुमच्यावरती गोळी चालवली असती तर तो किती म्हणजे सटकलेला माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मी मध्ये आले, परिस्थिती सावरण्यासाठी आले होते ना. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, तू आता सुखरूप आहेस म्हणून मी काही बोलत नाही आहे. जर काही तुला झालं ना अबोली, तर त्या माणसाला मी सोडणार नाही आहे. त्याचं काय करेन काही सांगता येत नाही. आता तर मी स्वतः कोर्टाला विनंती करणार आहे की याला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा करा म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता क्रिश आणतो आणि त्याला इथे कस्टडीमध्ये टाकतो. तेव्हा तो म्हणतो, ए सोडा मला का आणलं इथे? मी काही नाही केलं आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, काही नाही केलेस तू? मग तू आता बाहेर जे काही प्रदर्शन भरवलंस ना, तू काही नाही केलेस त्याचं, ते सगळ्यांनी बघितले. आता तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? एवढ्या मुलींना मारलंस तर मारलंस आणि अबोलीवरती सुद्धा आता अटॅक केलास, बंदूक घेतलीस तू खेचून. कोण तुझ्यावरती विश्वास ठेवणार रे की तू काही नाही केलेस म्हणून? तेव्हा तो म्हणतो, मी सांगतोय ना तुम्हाला, मी काहीच केलेलं नाही आहे. तुम्ही विनाकारण मला इथे येऊन तुमचा वेळ वाया घालवताय आणि माझासुद्धा. तेव्हा अबोली अंकुश तिथे येतात. तेव्हा अबोली म्हणत असते की काय झालं? तेव्हा तो म्हातारा म्हणतो, हे अबोली, तू तर काय बोलूच नको, कळलं ना? तुला तर मी सोडणारच नाही आहे. हे सगळं जे काही घडतंय ते तुझ्यामुळे तर घडतंय. तू मला पकडून इथे घेऊन आलीस ना. काय माहिती आहे तुला माझ्याबद्दल? मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. काही केलेलं नसताना मला तुम्ही अटक का करून ठेवलं आहे? मी तर तुला ना सोडणारच नाही आहे. आताच्या आता तुझा गळा दाबून तुला मारावंसं वाटतंय. आणि तो म्हातारा माणूस अंकुश आणि क्रिश समोर अबोलीवरती आता तिच्या अंगावरती धावून जातो तिला मारण्यासाठी. अबोली म्हणत असते की सर, मला जरा याच्याशी बोलायचं आहे. तुम्ही प्लीज काही करू नका. मला याच्याबरोबर फक्त 5 मिनटं बोलायचं आहे. आता जे काही करायचं आहे ते मी माझ्या परीने करणार. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली, वेळ लागले तुला वाटलंच कसं की मी तुला इथे एकटीला याच्याबरोबर बोलू देईन म्हणून? मी अजिबात असं काही करणार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, सर, असं काय करताय तुम्ही? अहो, मला याच्याकडून काही माहिती हवी आहे आणि मी ती त्याला विचारू शकते. त्याच्यामुळे मला त्याच्याशी फक्त 5 मिनटं बोलायचं आहे, कारण मला जे त्याच्याकडून ऐकायचं आहे हे तोच मला सांगू शकतो. आणि कदाचित शांतपणे विचारल्यानंतर तो माझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देईल. तेव्हा प्लीज सर, 5 मिनटं फक्त मला तुम्ही त्याच्याशी बोलण्याची आणि त्याला भेटण्याची परमिशन द्या, असं इथे अबोली म्हणत असते. ती म्हणते, सर प्लीज मला परवानगी द्या, फक्त 5 मिनटं मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे. काही प्रश्न विचारायचे आहेत त्याला, त्याच्याकडून मला माहिती हवी आहे आणि मला असं वाटतंय सर, मी त्यांच्याशी बोलल्यानंतर तो मला सांगेल. तेव्हा प्लीज सर, तुम्ही काळजी करू नका. मी बाळाची आणि माझी, आमच्या दोघांची काळजी घेईन. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, मी तुला परवानगी देतोय, पण अबोली, तू स्वतःची आणि बाळाची काळजी घेशीलच, पण त्याच्यापासून लांब उभी राहशील. अजिबात त्याच्या जवळ जाऊन बोलायचं नाही. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, ठीक आहे सर, तुम्ही नका काळजी करू. तर इथे आता त्या किलरला बसवलेलं असतं आणि तेवढ्यात अबोली येते, तीसुद्धा तिथे बसते. अबोली म्हणत असते की काका, हे घ्या, मी तुमच्यासाठी डबा घेऊन आले. हा डबा घ्या, खाऊन घ्या 2 घास. सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे. हे घ्या, प्लीज खाऊन घ्या. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, मला काही खायला नको, कळलं ना? ही नाटके करू नकोस. स्वतःच मला इथे घेऊन आलीस आणि आता मला खायला देतेस का? मी तुला काहीसुद्धा सांगणार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघा काका, मला माहिती आहे तुम्ही रागवला आहेत,
तुम्हाला कसला तरी राग आला आहे, पण तुम्ही काहीच जर केलेलं नाही आहे तर नक्की काय घडलं आहे ते मग सांगा. तुमचं सारखं सारखं चाळीमध्ये येणं, सानिकाला जाऊन भेटणं, तिच्यावरती अटॅक करणं, मला येऊन भेटणं, मग हे सगळं काय आहे? आणि मग तो किलर आणि तुम्ही सारखेच कसे पेहराव करू शकता तोंडाला कापड बांधून? सांगा ना. म्हणजे नक्की तुमचा काही ना काहीतरी संबंध आहे ना. जे काही खरं आहे ते तुम्ही मला सांगत का नाही? मग तुम्ही जर काही केलेलं नाही आहे तर मग तुम्ही सत्य सांगा, जे काही तुम्हाला माहिती आहे ते. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, तुला तर मी काहीच सांगणार नाही आहे, काही नाही सांगणार आहे मी. बाहेर जे काही बोलायचं होतं ना ते माझं बोलून झालं आहे. मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही कितीही काहीही बोला, मी कुणाचा खून केलेला नाही आहे आणि हेच सत्य आहे. हे सत्य बदलणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते, हे बघा काका, आता तुमच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेत ते झालेत. आता तुम्हाला शिक्षासुद्धा होईल. तेव्हा तुमच्याकडे तसाही वेळ कमी आहे आणि अंकुश सर तुम्हाला बोलतं केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मी तुम्हाला असं सांगते की जे काही सत्य तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही का केलं, त्याचं कारण काही असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा ना. माझ्यापासून लपून काय होणार आहे? तशीही मी वकील आहे. आता बघा, मी जरी तुमची वकील नसले तरीसुद्धा मी सानिकाची वकील आहे आणि एक वकील म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याने मला तुमची बाजू समजून घेता येईल. मला तुमची बाजू ऐकून घ्यायची आहे म्हणून तर मी तुम्हाला हे प्रश्न विचारते ना. तेव्हा मी तुम्हाला विचारते काका की खरं खरं सांगा ना की नक्की काय घडलं आहे, काय माहिती आहे तुम्हाला असं जे तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात. प्लीज खरं काय आहे ते सांगा, आमच्यापासून लपून ठेवू नका. तेव्हा इथे अंकुश खूप टेन्शनमध्ये असतो. क्रिश म्हणत असतो की सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो नराधम किती वाईट असला ना तरीसुद्धा आपली अबोली ही कमकुवत नाही आहे, तीसुद्धा खूप हुशार आहे, ती त्याच्याकडून खरं वधून घेणारच. तेव्हा अंकुश म्हणत असतो, क्रिश अरे मला आधी अबोलीची भीती नाही वाटायची. ती कणखरपणे कुणाही समोर जायची, ती कितीतरी माणसांना पकडायची. पण कसं आहे ना, अरे आता ती प्रेग्नेंट आहे रे, आता तिच्या पोटात आमचं बाळ आहे, त्याच्यामुळे मला तिची फार काळजी वाटते. ती स्वतःची काळजी अजिबात घेत नाही म्हणून. तेवढ्यातच तिथे मनवा येते. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की अरे मनवा तू इथे. तेव्हा मनवा म्हणते, मी इथे एक वकील म्हणून आली आहे. तुम्हाला माहिती आहे ना इथे म्हणजे काय, कामानिमित्त आली आहे मी, फिरायला आलेली नाही आहे. तुम्हाला माहिती नाही वाटतं, विसर पडला आहे का माझ्याकडे एक पद आहे ते? तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, नाही नाही ॲडव्होकेट मनवा, आम्हाला विसर पडलेला नाही आहे, मला माहिती आहे तू वकील आहेस ते, पण तू इथे आलीस ना अचानक म्हणून विचारतो आहे. तेव्हा ती म्हणते, अचानक आलेली नाही आहे, तुम्ही त्या कॉटन कँडीवाल्याला पकडलं आहे ना, कुठे आहे तो म्हातारा? नाही सांगा तो माणूस कुठे आहे, मला त्याला भेटायचं आहे. मी वकील आहे ना त्याची, मग मी त्याची इथे चौकशी करायला आली आहे, त्याची विचारपूस करायला आली आहे, तेव्हा त्याला भेटायची परवानगी द्या मला. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, त्याच्या आधी क्रिशच म्हणतो की हे बघ मनवा, तुला आता जाऊन भेटता येणार नाही आहे, हे बघ त्याला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा मनवा म्हणते, का मी का जाऊन विचारू शकत नाही? हे बघ क्रिश, तू इथे माझ्याबरोबर बायकोसारखं बोलू नकोस. मी इथे तुझी बायको म्हणून आलेली नाही आहे, तर मी इथे एक ॲडव्होकेट म्हणून आलेली आहे. तेव्हा मला तू परवानगी देऊ शकतोस त्यांना भेटण्याची, कारण तो माझा हक्क अधिकार आहे. तुम्हाला माहिती नाही आहे का कायदा, मी वकील आहे, ते सुद्धा सरकारी वकील. तेव्हा तुम्ही मला त्यांना भेटण्यापासून अडवू शकत नाही, कारण तो माझा अधिकार आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की ॲडव्होकेट मनवा, तुम्हाला माहीत नाही का आता सब इन्स्पेक्टर क्रिश काय म्हणाले तुम्हाला? त्या कॉटन कँडीवाल्याला पकडलं आहे, त्या किलरला, पण अजून त्याची चौकशी होणं बाकी आहे. आम्ही त्याला अजून प्रश्न विचारलेले नाही आहेत. जोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. हे सब इन्स्पेक्टर क्रिश यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते कळत नाही का की तुम्हाला ते ऐकून घ्यायचं नाही? तेव्हा इथे मनवा म्हणत असते की तुम्ही मला असं अडवू नाही शकत, मी सरकारी वकील आहे, ती केस माझ्या अंडर येते, त्याच्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारणार. अंकुश म्हणतो, तशी तुम्ही कायद्याने नोटीस घेऊन या, तसा अर्ज घेऊन या, मग तुम्हाला परवानगी दिली जाईल. तेव्हा अबोली इथे आता त्याची चौकशी करत असते. तेवढ्यातच मनवा म्हणते, अच्छा म्हणजे आता मी रिसर परवानगी घेऊन यायचं असं तुमचं म्हणणं आहे, पण मी वकील आहे आणि त्या नात्याने मी त्यांना जाऊन भेटू शकते, हे तुम्हाला माहिती नाही का? आणि मग ॲडव्होकेट अबोली कुठे आहेत? त्या गेल्यातच ना त्यांना प्रश्न विचारायला. मग आता त्यांच्यासाठी नियम वेगळे आणि माझ्यासाठी नियम वेगळे का? म्हणजे त्या जाऊन प्रश्न विचारू शकतात पण मी विचारू शकत नाही, असं म्हणणं आहे का तुमचं? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघा ॲडव्होकेट मनवा, ॲडव्होकेट अबोली यांनीच त्या नराधमाला पकडण्यामध्ये आमची मदत केली आहे, त्याच्यामुळे त्या आता जाऊन प्रश्न विचारू शकतात ना. तेव्हा मनवा म्हणत असते की अच्छा म्हणजे ॲडव्होकेट अबोली यांनी त्या नराधमाला पकडलं आहे तर, आणि तुमची मदत केली. अहो मदत कसली अंकुश शिंदे,
तो तुमचा अपयश आहे, हार आहे तुमची, हे तुम्हाला दिसत नाही का? एका प्रेग्नेंट बाईला तुम्ही इथे वॉचमनचे कपडे घालून एका ठिकाणी तासनतास उभं करता आणि मग ती जाऊन एक प्रेग्नेंट बाई त्या किलरला पकडते, स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि तुम्ही काय करता? ती बाई जेव्हा तुमचं काम करत होती तेव्हा तुम्ही काय टेनिस मॅच बघायला गेला होतात की काय? तुम्हाला तुमची ड्युटी पूर्ण नीट करता येत नाही का? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की बास झालं मनवा, बास, खूप ऐकून घेतलं तुझं, आत्ता गप्प बस, एक तोंडातून शब्द काढू नकोस हा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. तेव्हा मनवा म्हणत असते, 1 मिनिट, मी तुमचं इथे ऐकून घ्यायला आलेली नाही आहे. मला काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या किलरला भेटायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. माझ्या आशिलाला भेटण्यापासून तुम्ही मला थांबू शकत नाही, कळलं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंकुश तिच्यावरती फार चिडलेला असतो, कारण त्याला मनवाचं बोलणं वागणं अजिबात आता आवडत नसतं. एकदम विचित्र बोलत असते, काहीही बोलत असते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, मनवा तू जरा हळू बोल ना, अगं तू इथे जोरजोरात आरडाओरडा का करतेस? हे पोलीस स्टेशन आहे. तेव्हा मनवा म्हणते, कळते ना तुम्हाला? मग पोलीस स्टेशनमध्ये एक वकील आल्यानंतर त्याच्या आशिलाला भेटण्यापासून त्याला थांबवायचं नसतं, ही छोटी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अगं मग तू वकील आहेस ना, तर पोलिसांना पोलिसांचं काम करू दे, मग नंतर तुला जे काही काम करायचं आहे ते कर ना. तुला कुणी अडवलं आहे की इथे आता प्रत्येक वेळेला येशील तेव्हा वादच घालायला येशील? तर इथे आता मनवाला जिंकण्याची धुंदी खूपच जरा जास्तच चढलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की हे बघ, जे काही खरं खरं आहे ते तू सांगून टाक ना, लपून ठेवून काय होणार आहे सांगा बरं? तेव्हा तो म्हातारा म्हणतो, तुला तर मी काहीच सांगणार नाही आहे, काही गरज नाही आहे सांगायची. आणि तो म्हातारा म्हणतो, तुझा तर मी जीव घेईन. आणि इथे अबोलीचा तो गळा दाबतो. अबोली इथे जोर जोरात अंकुशला आवाज देते आणि म्हणते, अंकुश सर लवकर या. तेव्हा त्या म्हाताऱ्याचा आता इथे अंकुश चांगले हाल करतो, त्यालासुद्धा फटके देतो, कारण त्याने इथे अबोलीचा गळा पकडलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हां माझ्या बायकोला हात लावायची, तिच्यावरती तू हात उगारलास? तेव्हा इथे अंकुश त्याला मारत असताना मनवा तिथे आलेली असते. ती म्हणते, 1 मिनिट थांबा, माझ्यासमोर एका वकिलाच्या समोर तुम्ही त्याच्या आशिलाला मारू शकत नाही, कळत नाही का तुम्हाला? तेव्हा इथे अंकुश आणि क्रिश तिच्याकडे बघत राहतात. अबोली म्हणत असते, काय म्हणालीस तू मनवा? तेव्हा मनवा म्हणते, खरं तेच म्हणाले, मी सरकारी वकील आहे, ते माझ्या अंडर येतात, मी त्यांची केस लढते, त्याने काही केलेलं नाही आहे हे मी कोर्टामध्ये सिद्ध करेन. तेव्हा अबोली म्हणते, मनवा तू या नराधमाची केस लढायला घेणार आहेस? या नराधमाची? अगं त्याने कितीतरी निष्पाप मुलींचे खून केले, त्यांना निर्गुणपणे मारलं, आणि तू त्या माणसाची केस लढणार आहेस, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेस मनवा? असा वापर करणार आहेस तुझ्या वकिलीचा? तेव्हा इथे मनवा म्हणत असते की तुला बोलायची गरज नाही आहे, मी कुठली केस घ्यायची आणि कुठली नाही ते तू फक्त तयारी ठेव आता हारायची. लवकरच कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये मी ही केस लढणार आहे आणि तुला हरवून मी जिंकणारसुद्धा आहे, असं सुद्धा मनवा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे क्रिश आणि अंकुश दोघेही मनवाचं हे बदललेलं रूप बघून ते खूपच जास्त इथे आता आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी काळजी करू नको, तुलासुद्धा आता लवकरच इथे मैदानामध्ये हरवेन आणि ही केस जिंकेन, कळलं ना? तेव्हा अबोली म्हणत असते की ठीक आहे, बघूया आपण आता काय करतेस ते, जे काही बोलतेस ते फक्त लक्षात ठेव म्हणजे झालं. तेव्हा प्रेक्षकांनो मनवा म्हणत असते, तुम्ही सगळेजण इथून निघून जा, माझ्या इथे कायदेशीर कामामध्ये मला अडथळा निर्माण करू नका, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे क्रिश काय बोलायला जाणार, अबोली म्हणते, ठीक आहे क्रिश, तिला जे काही करायचं आहे ते करू दे, ऑल द बेस्ट. इथे मनवा मॅडम, आता मी पण बघते ना तुम्ही ही केस कशी जिंकता ते, जिंकू दे कोणीही, पण सत्यच जिंकलं पाहिजे, जो निर्दोष व्यक्ती आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा, मी या वृत्तीची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अबोली सरळ तिथून बाहेर जाते. तेव्हा मनवा म्हणत असते, शांत व्हा प्लीज, शांत व्हा तुम्ही, तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे, मी आली आहे ना तुम्हाला वाचवायला, मी आहे तुमच्याबरोबर, मी तुम्हाला ह्या जेलमधून बाहेर काढेन, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, तुम्ही मला ह्या जेलमधून बाहेर काढणार? तेव्हा मनवा म्हणते, हो, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही खरंच त्या मुलींचे खून केलेत का? तेव्हा तो म्हणतो, नाही, मी खून केलेला नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही जर खूनच केलेले नाही आहे तर तुम्ही इथे जेलमध्ये का राहणार? मी तुम्हाला इथून निर्दोष सिद्ध करून बाहेरसुद्धा काढेन, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका. उद्या बघा अबोली वहिनीला कोर्टामध्ये कशी मात देते ते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, तुमच्यासमोर मी ज्या माणसाला उभं केलं आहे सखारामला, त्याला मी पोलिसांना अरेस्ट करायला सांगितलं होतं, पण हे खून या सखारामने केलेले नाहीच आहेत, ज्याला मी तुमच्यासमोर उभं केलं आहे, तर हे खून त्या किलरने केलेले आहेत आणि आता तो किलर आपल्याबरोबर ह्या कोर्टामध्ये हजर आहे जज साहेब.
तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की आताच्या आता कोर्टाचे सगळे दरवाजे बंद करायला सांगा. त्या किलरचा मुखवटा मी आता सगळ्यांच्या समोर इथे टराटरा फाडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या किलरने सानिकाला उभ्या आता इथे हिप्नोटाईज केलेलं असतं. सानिका येते आणि अबोलीचा गळा दाबणार. तेवढ्यातच अबोली तिचा हात पकडते आणि म्हणते, बघा जज साहेब, सानिकाला इथे हिप्नोटाईज करण्यात आले, म्हणजे तो किलर इथेच कुठेतरी आहे, ज्याला आता रंगेहात पकडायचा आहे. तेव्हा तो किलर अबोलीकडे बघत असतो आणि अबोली जाऊन आता त्याचा मुखवटा सगळ्यांसमोर फाडणार असते आणि त्याला एक्सपोज करते.